हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज 9 दिवस झाले. आज पौर्णिमा आज आमच्या इथल्या गाड्या ओढण्या असतात. सगळ्यांनी या, भाऊ बहिणींनो सगळ्यांनी या. तर आमच्या इथं आज आम्ही 3 वाजता उठलो होतो. तर सगळं झालंय, फक्त आता लाटायचं राहिलंय आणि डाळ ही सारवून वगैरे सगळं झालं. ही वाटून ठेवले. डाळ दाखवा इकडे. आईने डाळीला चटका वगैरे दिलाय. सगळं झालं सारवून. ही पहाटच काढला आम्ही. हे बघा डाळीला चटका दिलाय आईने. दिसली का तुम्हाला? बघा. तर डाळ आम्ही थोडीच, आमच्यात पोळ्या कोणच खात नाहीत, त्यामुळं देवासाठी निवद करायचा वर्षाला करतो. तर पहाटच डाळ दीक्षाने शिजाय घातली होती. आईनं चटका वगैरे भात ही सगळं झालंय. फक्त पोळ्या आणि निवद आणि तळायचं राहिले आणि आमटी राहिली, एवढं राहिलंय. तर आमच्या आईला आज 9 दिवसाचा उपास आज संपतोय. आज संध्याकाळनं सोडणार, म्हणजे पौर्णिमा पण घडती ना. तर पहाट तिने देवाची पूजा ही केली. तर देवाच्या मंदिरात गाणी लागले ती यांच्या. हे बघा, देवपूजा ही झाली. इकडं बघा आमचं तात्या हो का चहा पिणं चालले देवाची पूजा वगैरे करून. तर पहिल्यापेक्षा आमच्या तात्याला सुधारलं म्हणजे दारू सोडून दिली. कधीतरी पेत्यात, आता असती सवय, कधीतरी पेत्यात, पण असतं म्हातारा माणूस आहे, जाऊ द्या. तर एवढं नाही मनावर धरायचं. तर मी तुम्हाला सारवून दाखवते. हे दिसतंय का सारवून? बघा, फुलं बी दाखवते तुम्हाला. हे काय सारवून ही काढले. बानूबाई हाय खाटावरती. बानू खाटावर आहे. आता बानूला आंघोळ वगैरे घालते सकाळनं. आणि हे आपली फुलं तर सगळ्यांना माहितीच आहेत. तर जवळने काय दाखवते तुम्हाला. हो का, हाय का नाही एकदम भारी फंटॅस्टिक. हो का, लय म्हणजे लयच फुलं आहे ते. का दिसलं का? मला फुलं लिहायची आजी, फुलांचा वासच आवडतं. पहाटपासनं फुलं, पहाट नाही सॉरी, संध्याकाळी, रात्री संध्याकाळपासनं फुलं जी उमजत होती पहाटपर्यंत, आतापर्यंत फुलं उमजत होती. तर ही 4 गजरं होत्या. 4 म्हणजे आपण विकत घेतो का तसं त्या मापाचं गजरं 4 होत्या. म्हणजे भरपूर अशी फुलं आहेत तिकडं पाठीमागं ही. तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर हो का, पूजा ही झाली आईची, तुळस सगळं ओके मध्ये. तर बानूबाई आपली बानू आजारी पडली. उन्हाचा लईच तिला त्रास व्हायला लागला, प्रमाणाच्या बाहेरच त्रास व्हायला लागला. काय करावं आणि काय नाही काय समजेल. तर मंदिर आमचं तिकडं आहे. तर मंदिरात गाणी लागल्यात देवाची. तर आमच्या इथं मंदिरात गाणी लागतात. तर संध्याकाळी मी नक्कीच हेडो काढेन. आज तर गेले, तर आज गाड्या ओढण्याचा हेडो पडेलच. नक्कीच कंटिन्यू करा. आणि हा, कारण कसं आहे माहिती आहे का, बानूला घरी ठेवून जायचं म्हणलं तरी अवघड आहे आणि घेऊन जायचं म्हणलं तरी अवघड आहे. काय होतं माहिती आहे का, तिला उन्हाने इतका त्रास होतोय, घायाळच होती ती, ऊनच सैन तिला होत नाही. म्हणून त्यामुळं घरी ठेवू वाटतोय तर असं वाटतं की तिचा जीव राहतोय बघायचा. आणि तिला घेऊन जावं तर उन्हाचा त्रास होतोय. मग त्यामुळं, आणि तिला घेऊन गेलं तर हेडवच काढता येत नाही मला. एक तरी पंचायत आहे का. तर आम्ही आज 3 वाजल्यापासून कामच चालू आहे ती. आज तर एखाद्या बारीला रोजचं तर आहेच की आपलं चालू. रोजचं मडन त्याला कोण रड, रोज करायचं. पण आज काय वेगळं स्पेशल असतं एखाद्या बारीला. मग स्पेशल असल्यावर जरा उल्हासाने केलं म्हणजे बरं वाटतं. काय माहिती, आम्हाला आज झोपच लागल्या नाही, त्या मनानेच जागा आल्या त्या. म्हणजे असतं काहीतरी. म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही म्हणताल की आता देवाची लय भक्तीन झाली, असं नाही. असतंय सगळंच बघावं लागतंय. देव बघावं लागतात, माणसं बघावं लागतात, आणि काय म्हणजे जे असेल ते बघावं लागतं. म्हणजे श्रद्धा ठेवायची. म्हणजे मला म्हणता येत नाही, अन्न श्रद्धा ठेवायची. श्रद्धा नाही ठेवायची. आपल्या मनामधनं असल्या तर सगळ्या गोष्टी होत्यात. तर आमच्या तात्या एकदम तयार झालं कपडे फिपडे घालून. तर त्यांना नवीन ड्रेस घेतलेला आहे त्यांच्या मुलांनी, मोठ्या माझ्या भावाने.
नवीन ड्रेस घेतलेला आहे, तर तात्याची चिंता मिटलेली आहे. हा म्हणजे सगळ्याच घेतले त्यांना, 2 कोपऱ्या, 2 हंड्रेडी, एक ड्रेसच आहे फक्त. हा 2 कोपऱ्या, 2 हंड्रेडी आणि कोपऱ्या, हे सॉरी एक ड्रेस आणि अंगावरला गमचा असं घेतलं. मोठ्या पोराकडेच असतो ड्रेस, दरवर्षी ते घेतोच असं काय नाही. तर आमच्या आईला ब्लाऊज नाहीत, ब्लाऊज घ्यायच्यात. तर हो का पुरण मी तुम्हाला दाखवते, आमच्या आईच्या पोळ्या हातच्या तुम्हाला मी दाखवते. हो का पुरण बघितलं का, पहिल्या बायांचा असं असते पुरण आहे का ना, वाटल्याने आहे का ना, याला वाटायचंय, अजून वाटायचंय बघा, नीट बघा. म्हणजे आमच्या आई गोड पण बनवत नाही आणि जास्त सपाक पण बनवत नाही, एकदम मिडियम बनवते. हात बसलेला असतो म्हाताऱ्या बायांचा. तर दिसतं का ना वाटल्याने पुरण असं पोळ्या करायच्या असल्याने. म्हणजे डाळच आमच्या आई तशी शिजवती, दीक्षाने टाकली ते शिजवायला, पण तिनं असं हे केलं. तर चला आमच्या आईच्या हातच्या पोळ्या नक्कीच तुम्हाला दाखवीन मी कशी बनवते. आमच्या आई लय भारी बनवते. मी कधी नाही बाय बनवत, मला येत बी नाही, तर मी खात बी नाही पोळ्या, पण देवाला लागतं म्हणून त्यासाठी बनवावं लागतं. हां आमटी, भात, गुळवणी हे सगळं बाकीचं करेन, पण चपात्या बी येतात, पण पोळ्या बी येतात. असं नाही की कोणत्या बाईला येत नाही असं काही नसतंय, मला पण येतात, पण एवढ्या भारी येत नाहीत. मला जशा येतात तशा येतात, म्हणून मी करतच नाही. मी डायरेक्ट सांगते मला येत नाही पोळी, बाकी सगळे येतात, फक्त तेवढं येत नाही. तर चला, व्हिडिओ आवडला नसला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असला तर विसरू नका. सगळ्यांनी गाडी बनण्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि मला पण आणि देवाला पण, भैरोबाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सगळ्याकडून शुभेच्छा. तर चला बाय. नक्कीच आईची पोळी बघायला कंटिन्यू करा.